आज लवकरच आम्ही रानामध्ये निघालो. ते आधी ना रात्री भिजवलेले आईने हरभरे ना मीठ लावून मस्त भाजून दिले. तेच आम्ही सकाळच्या नाश्त्याला खाल्ले. एनर्जीने ना भरून गेलो. इकडे आई ना हरभरा वाळू घालत होती, कारण त्याची ना डाळ बनवायची होती. त्यात ना चिकू आणि आविष्कार आईच्या पुढं पुढं करत होते. कामापेक्षा जास्त मदत करत होते की खेळत होते हेच काही कळत नव्हतं. रानामध्ये पोहोचलो आणि आहो बघा काय म्हणतात. फोटो काढले आणि तान्याच्या चापाकडे आलो. तिथे ना भरपूर सारे भांडे ना पाण्याने भरून ठेवले होते. मी विचारले एवढं पाणी का बरं भरून ठेवलंय. ते म्हटले की गुरांसाठी ठेवलंय. तर नळाला पाणी ना कधी कधी 8 दिवसांनी येतं ना, त्यामुळं हे ऐकून ना खरंच जाणवलं पाण्याची किंमत काय असते ते. मग ना मस्त असा फणस तोडला. म्हटलं आज ना याची मस्त अशी भाजीच बनवावा. आणि त्यांच्या घराभोवतीने इतके फळ झाडत ना, तर काय सांगू तुम्हाला. फणस, पेरू, पपई, आंबा, तुता, काजू, माळुंग यासारखे भरपूर सारे झाड आहेत त्यांच्याकडं. आणि असे माणसं भेटायला ना नशीबच लागतं. अशा माणसांमुळेच ना ती जिवंत राहतात. ती आई आणि बाबा म्हणजे आमच्या आयुष्यातील ना निस्वार्थ मायेचं सुंदर उदाहरण आहे. इकडे भरपूर काजू पिकलेले होते. आम्ही खाली उभे राहूनच ना काजू तोडत होतो, पण वरच्या फांद्यांवरचे काजू ना तोडता येत नव्हते. मग ना बाबा झाडावर चढले आणि आम्हाला काजू तोडून दिले. मग आम्ही गेलो करवंदा खुडायला. आज ना लोणचं बनवायचं होतं. मग काय खूप ऊन वाढलं होतं. मग आम्ही लगेच घरी गेलो आणि हातपाय धुतले, जेवण केलं आणि लगेच करवंदाचं लोणचं बनवायला घेतलं. तर करवंद कापत होतं, तर घरातले सगळे ना मदतीला आले आणि मस्त असं लोणच्याची तयारी केली. आणि संध्याकाळी आम्हाला ना संगमनेरला जायचं होतं आणि भात पण भरडायचा होता. गावामध्ये लाईटच नव्हती, म्हणूनच ना आम्ही राजूरला गेलो. मग तिथं भात भरडला, तर आतमध्ये फक्त धूळ होती. मग आम्ही ना बाहेरच थांबलो आणि भात भरडून झाला. मग निघालो संगमनेरला जायला ना उशिरा झाला. मग ना हॉटेलमध्ये जेवण केलं. तर असा होता आजचा धावपळीचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ?